सुजाण आणि सुविद्य व्यक्तींमुळेच दिवसेंदिवस समृद्ध होतोय. अभिज्ञान अकादमीनं सतत क्रियाशील राहावं यासाठी हितचिंतक मार्गदर्शक सातत्याने सोबत आहेत. जगणं आणि शिकणं सहज व्हावं म्हणून आयुष्यभर क्रियाशील राहिलेले आदरणीय प्राध्यापक विजय जामसांडेकर सरांना विनम्र अभिवादन. अभिज्ञान परिवार 2017 या वर्षापासून अभिज्ञान अकादमीचे संस्थापक, ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ आणि समुपदेशक प्राध्यापक विजय जामसांडेकर सरांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी 18 जानेवारी रोजी विजय पर्व एक अभियान हा कार्यक्रम आयोजित करीत आहोत. या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अभिज्ञान अकादमी संस्थेची भूमिका अभिज्ञान संघटक नीता रोडे मांडतील. नीता रोडे यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील सूत्र हाती घ्यावे. धन्यवाद अश्विनी. नमस्कार, मी नीता महेंद्र रोडे, अभिज्ञान अकादमी संघटक. आज अभिज्ञान अकादमी आयोजित विजय पर्व या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज 18 जानेवारी आमचे सगळ्यांचे आदरणीय सर प्राध्यापक विजय जामसंडेकर यांचा आज जन्मदिवस. सर जेव्हा प्राध्यापक म्हणून कार्यरत होते ना, तेव्हा तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांच्या संपर्कात असायचे. सरांसाठी विद्यार्थी म्हणजे ऊर्जेचा स्रोत होता. विद्यार्थी आजूबाजूला असले ना की सरांना नेहमी ऊर्जा मिळायची. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सरांशी बोलताना कधी कोणता आडपडदा ठेवायची गरज नाही आली. हे मी बोलू का सरांशी, हे मी कसं सांगू सरांना, असे कधीच प्रश्न त्यांच्या मनात नाही आले. सरांना त्या विद्यार्थ्यांशी बोलताना, त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करताना एक गोष्ट सतत जाणवत होती की ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात ना खूप गोंधळ आहे, प्रचंड गोंधळ आणि खूप सारे प्रश्न. अभ्यासाला धरून, परीक्षेला धरून, नातेसंबंधांना धरून किंवा अचानक जेव्हा वयात येताना जे काही शारीरिक मानसिक बदल होतात त्या बदलांना धरून. आणि जर या प्रश्नांना योग्य वेळी योग्य उत्तर नाही मिळालं तर एक उभं आयुष्य भरकटू शकतं याची जाणीव सरांना होती. आणि म्हणूनच या प्रश्नांना योग्य उत्तर मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने सरांनी अभिज्ञान अकादमी ही संस्था स्थापन केली. सरांना नेहमी वाटायचं की त्यांच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण आनंदाने घ्यावं. शिक्षणाचा कोणत्याही प्रकारचा ताण असता कामा नये. शिक्षणाचा, शिकण्याचा जो अनुभव आहे तो आनंददायी असावा आणि त्याच पद्धतीने आयुष्य सुद्धा आनंदाने विद्यार्थ्यांनी व्यतीत करावं. पण होतं का असं? नाही. आणि म्हणूनच सरांनी विद्यार्थी किंवा मूल हे अभिज्ञान अकादमीच्या कामाचा केंद्रबिंदू मानलं. आता मूल म्हटलं तर फक्त मूल नसतं, मुलांसोबत पालकही येतात आणि शिक्षकही येतात. पण मग पालक, शिक्षक आणि मूल या तिघांच्याही मनातल्या प्रश्नांवर अभिज्ञान अकादमी काम करते. आपल्या सगळ्यांचा खरं तर खटाटोप, सगळ्यांचे प्रयत्न यासाठीच असतात की आपण आपलं आयुष्य आनंदाने जगावं. आणि सगळा अट्टाहास त्याच्यासाठीच असतो, सगळी धावपळ ही त्याच्यासाठीच असते. पण सगळं काही आलबेल असताना, सगळ्या सुखसुविधा असताना सुद्धा आपलं आयुष्य खरंच आनंदाने, शांतपणे आपण जगतो का? कुठेतरी काहीतरी बिनसतं, काहीतरी चुकतं. नेमकं काय ते नाही सांगता येणार, कारण का प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. पण चुकतं हे नक्की. पण मग का चुकतं? कारण आपण एवढ्या विषय अभ्यासत असतो, एवढ्या विषयांमध्ये आपण पारंगत असतो, पण तरी सुद्धा हे सगळं आपल्याला का चुकतं? कारण जे आयुष्य आनंदाने जगायचं असतं ते आयुष्य जगण्यासाठी जे जीवन शिक्षण महत्त्वाचं असतं, मुळात हे आयुष्य कसं जगावं हे सांगणारं जे जीवन शिक्षण असतं ना, ते कुठेतरी कमी पडतं. आणि अभिज्ञान अकादमीची कार्यपद्धती या जीवन शिक्षणावरतीच अवलंबून आहे. माणूस नेमका विचार कसा करतो,
त्याचा विचारांचा, त्याच्या कृतीचा, त्याच्या जगण्यावर नेमकं कसा आणि काय परिणाम होतो याचा अभ्यासपूर्ण अभ्यास करून, शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून अभिज्ञान अकादमी गेली 20-25 वर्ष विविध उपक्रम राबवत आहे. अनेक प्रकारच्या कार्यशाळा, जसं विद्यार्थ्यांसाठी अग्रेसर कार्यशाळा, पालकांसाठी जोपासना पर्व, शिक्षकांसाठी संवाद कार्यशाळा, तसेच प्रत्येकाचं आभाळ वेगळं, स्वप्न आणि दृष्टी असे विशेष प्रयोग आणि समुपदेश ह्या विविध उपक्रमांमार्फत आजपर्यंत हजारो विद्यार्थी, पालक, कुटुंब, शिक्षक यांना अभिज्ञान अकादमीने एक नवा दृष्टिकोन दिला आहे. खरंच काय गरज आहे या कार्यशाळांची, या समुपदेशनाची? काय मिळतं आपल्याला या कार्यशाळेमधून? तसं बघायला गेलं तर आपण सगळं काही करत असतो, पण माणूस म्हणून आपण स्वतःला किती आणि कसं स्वीकारतो, आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना सुद्धा आपण माणूस म्हणून कसं स्वीकारतो? तुम्हाला एक अनुभव काही तुमच्याशी शेअर करते, कारण का आमच्या कार्यशाळेमध्ये तुमच्यासारखेच विद्यार्थी येतात. अशीच एक मुलगी सरांच्या कार्यशाळेला आलेली. सरांनी तिला विचारलं की तुला या कार्यशाळेतून काय घेऊन जायचं आहे? ती म्हणाली की मला ना भांडायला शिकायचं आहे. सर बोलले की ठीक आहे, कार्यशाळा होऊ दे, जोमात भांडशील. कार्यशाळा झाली. काही दिवसांनी ती मुलगी सरांना भेटायला आली. सरांनी तिला विचारलं, काय गं, भांडतेस का आता? तेव्हा ती बोलली की सर, मी दुसऱ्याचा आदर राखून त्याचं मन न दुखावता माझा मुद्दा मी शांतपणे मांडू शकते. त्या मुलीला तिच्या आयुष्याने काय अनुभव दिलेले माहीत नाही, पण प्रत्येक गोष्ट आयुष्यातली आपल्याला भांडूनच मिळणार असं एकंदर काहीतरी तिचं मत झालेलं. आणि त्यामुळे तिचा मूळचा स्वभाव भांडखोर नव्हता, मग भांडायचं पण आहे आणि भांडता येत नाही अशी काहीशी कुचंबणा तिची झालेली. पण कार्यशाळेनंतर तिला व्यक्त होण्याची एक वेगळी पद्धत कळली. अजून एक असे गंमत सांगते की एक मुलगा तुमच्यापेक्षा थोडा मोठा, कॉलेजला जाणारा, खूप गुणी मुलगा, कुठे अभ्यासात वगैरे मागे नाही, सगळं छान, पण तो एकट्याने प्रवास करायला घाबरायचा. कुठेही जाताना त्याला सोबत हवी असायची. तो एकट्याने कधीच प्रवास करू शकत नव्हता. पण कार्यशाळेनंतर तो आत्मविश्वासाने सगळीकडे फिरायला लागला, एकटा, कोणाची सोबत न घेता. आणि अजून एक अनुभव सांगायचं म्हटलं तर तो इतका मनाला लागणारा आहे. एक तुमच्या वयाचे नाही, मध्यमवयीन व्यक्ती, ज्यांच्या आयुष्यामध्ये ना नुकतंच काहीतरी असं दुःखद घटना घडलेली, ती त्यातनं बाहेर यायला तयार नाही. जेव्हा कार्यशाळेला आली आणि कार्यशाळा अटेंड केली, अग्रेसर कार्यशाळाच, त्या कार्यशाळा झाल्यानंतर त्यांचं हे वक्तव्य आहे, माझे नाही बोल, हे त्यांचे बोल आहेत की इथे आले तेव्हा मला समोर सगळं भकास वाटत होतं, समोर सगळं चित्र असं रंगहीन, काही नाही, माझ्या डोळ्यांना स्वप्न नव्हती. पण आज या कार्यशाळेतून मी एक स्वप्न घेऊन जात आहे. तर हा परिणाम आहे अग्रेसर कार्यशाळेचा. असे तर अनेक अनुभव आहेत, पण आपल्याकडे वेळ थोडा कमी पडतो आहे. पण खरंच म्हणजे का गरज पडते ह्या कार्यशाळांची, समुपदेशनाची? कारण का आपल्याला ना व्यक्त व्हायला हवं तसं मिळत नाही. आपल्यालाही म्हणायचं असतं, माझं थोडं ऐका ना, मला हा कोर्स नाही करायचा आहे, मला हा कोर्स करायचा आहे. मी माझ्या मित्राबद्दल कोणाला सांगू? हाच कोर्स का करू? हे असे का वागतात? हे असे खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर, विद्यार्थी दशेतच नाही तर प्रत्येक टप्प्यावर, मग आपण नोकरदार असो किंवा आपण नवीन लग्न झालेलं जोडपं असो किंवा नुकतेच बनलेले पालक असो, प्रत्येकाला प्रत्येक टप्प्यावर काही प्रश्न पडत असतात. पण ते प्रश्न जरी पडले आपल्याला, तरी ते प्रश्न सांगणार कोणाला? त्याची उत्तरं मिळणार कशी? आणि यासाठीच अभिज्ञान अकादमी सदैव तुमच्यासोबत आहे. आपण आता खरं तर ऐकतो बऱ्याच बातम्यांमधून, आत्महत्या केली, ह्या मुलाने तिला मारलं, ह्याने त्याला मारलं, तिने त्याला. वाचतो, थोडा वेळ सुन्न होतो आणि नंतर सोडून देतो विषय.
पण जेव्हा अशीच एखादी गोष्ट आपल्या वर्तुळात होते ना, की आपल्या जवळच्या व्यक्तीने आत्महत्या केली, की खरंच आपण आतून बाहेरून हलून जातो. काय झालं असेल नेमकं? विचार करा, एक सुंदर आयुष्य क्षणात संपायचं, हा विचारसुद्धा किती भयानक आहे. आणि तो काही लगेच क्षणात येत नाही, त्याच्या मागे खूप पार्श्वभूमी असते. का ती व्यक्ती बोलू नाही शकली कोणाशी? का तिला मन मोकळं करायला एक चांगली मैत्रीण नाही मिळाली, मित्र नाही मिळाला, का समजून घेणारा? कारण का आपले प्रश्न आणि आपल्या ह्याच्यावरती आपल्याला सांगणारे सगळेच जण असतात. गरज असते ती आपलं ऐकणारी, आपलं कोणीतरी ऐकतंय, आपल्याबद्दल कुठलंही मत व्यक्त न करता, कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता आपल्याला कोणीतरी ऐकतंय, हा आत्मविश्वास, हा विश्वास अभिज्ञान अकादमी तुम्हाला देते. कसं असतं, आता अजून एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. एक चिमुरडी असते, तिला शाळा बिलकुल आवडत नसते. शाळा म्हटलं की अशी चुळबुळ व्हायची तिची. तिला तिचे आईबाबा शाळेत पाठवतात. असे तर किती विद्यार्थी असतात ना जे शाळेत जात नाहीत, त्यांना पाठवलं जातं. ही त्यातली एक असते. बालवाडीत प्रवेश घेते, पहिला दिवस असतो शाळेचा. शिक्षिका तिचं स्वागत करतात आणि बघतात तर काय, तिच्या हातात एक काठी असते. शिक्षिका तिला विचारतात, काठी कशाला आणली आहेस तू शाळेत? आधीच राग शाळेबद्दल मनात. लगेच बोलते, मग मला जर कोणी ओरडलं, मला जर कोणी रागवलं तर या काठीने मी मारणार त्यांना. शिक्षक बोलतात, अरे वा, जपून ठेवते काठी, बिलकुल सोडू नको, हरवली तर मारणार कशी तू? अजूनच ती काठी जवळ घेते. पहिला दिवस काठी सांभाळण्यातच जातो. दुसरा तिसरा दिवससुद्धा काठी जपण्यातच जातो. चौथ्या पाचव्या दिवसापासून हळूहळू त्या काठीची पकड सैल व्हायला लागते आणि नंतर ती काठी कोणत्या कोपऱ्यात जाते हे तिलाही कळत नाही. मग वर्गातल्या गाणी, गोष्टी, खेळ, मित्रमैत्रिणी ह्यांच्यामध्ये ती रमायला लागते. अशाच ना काठ्या आपल्याही मनात असतात. एखाद्या परीक्षेला, एखाद्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाला किंवा एखाद्या विषयाला पकडून आपल्याही मनात अशा काठ्या असतात. जसं मगाशी मी तुम्हाला उदाहरणं दिली कार्यशाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची, त्यांच्याही मनात होतं. ती जी एक व्यक्ती, ती तिच्या आयुष्यातली दुःखद घटना विसरू शकत नव्हती. दुसरं, ज्याला आत्मविश्वास नव्हता एकटं फिरायचा, त्याच्या मनाने कुठली तरी भीती पकडलेली. अशा बऱ्याच काठ्या आपल्याही मनात असतात. आयुष्यात घडलेला प्रसंग असो किंवा एखाद्या विषयाबद्दल भीती असो, काही असो. पण अभिज्ञान अकादमी नेमक्या याच काठ्या अलगद दूर करायला तुम्हाला मदत करते. खरं तर जीवन शिक्षण आणि हे विषय इतके महत्त्वाचे आहेत ना, की बाकी विषयांची आपण माहिती तर घेतोच, पण हे विषय समृद्ध करणारे आहेत. आपलं आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायला शिकवणारे आहेत. आणि अशाच अनेक विषयांवरती चर्चा व्हावी, त्या विषयांबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळावं म्हणून अभिज्ञान अकादमीने विजय पर्व एक अभियान हे एक व्यासपीठ उभं केलं आहे. आमच्या आदरणीय सरांच्या जन्मदिनाचं निमित्त साधून आम्ही दरवर्षी 18 जानेवारीला हा कार्यक्रम आयोजित करतो. आणि या कार्यक्रमामध्ये असेच अनेक विषय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले जातात. प्रत्येक वेळेला कोणता तरी एक विषय पकडून आम्ही त्या विषयावरती चर्चा करतो आणि त्या विषयातले तज्ज्ञ येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात. आता मघासपासून मी बोलते आयुष्य आनंदाने जगलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, पण तुम्हाला काय वाटतं आयुष्यात आनंदाने जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करतं? आपलं मन. कारण का म्हणतात ना, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपलं मन जर प्रसन्न असेल तर सगळं काही आपल्याला छान छान वाटतं. आणि जर आपलं मन कशात लागत नसेल तर सगळं आजूबाजूला असूनसुद्धा आपण उदास असतो. तर हे जे मनाचं आरोग्य आहे ना, आता तुम्ही मुलं लहानपणापासून शारीरिक आरोग्याबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं, अभ्यास केला असेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कदाचित थोडंसं जास्तच. कारण का अपंग व्यक्तीसुद्धा मनाच्या ताकदीवरती बरेच पराक्रम करताना आपण एक एक अनुभव घेतलेले आहेत किंवा गोष्टी वाचलेल्या आहेत.
समाजात अशी कितीतरी उदाहरणं आहेत की त्यांना शारीरिक अपंगत्व आलेलं आहे, पण मनाच्या ताकदीवर त्यांनी त्यांचं आयुष्य सुखाने आणि समाधानाने व्यतीत केलेलं आहे. मग हीच मनाची ताकद, हे मनाचं आरोग्य कसं सांभाळायचं? शारीरिक आरोग्य तर आपण लहानपणापासून ऐकतो की पुरेशी झोप, पुरेसा व्यायाम, सकस समतोल आहार, पण मनाच्या आरोग्याबद्दल काय? तर आज आपण मानसिक आरोग्य या विषयावरती मार्गदर्शन घेणार आहोत. कारण का ही जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना सरांना त्यावेळेला कळलेली, त्यावेळेलाच समजलेली, आणि म्हणूनच अभिज्ञान अकादमी या संकल्पनेवरती काम करते. पण मला आनंद आहे की हळूहळू आता ही संकल्पना समाजात रुजायला लागली आहे, त्याच्याबद्दलची जागरूकता वाढायला लागली आहे. त्यावरून ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. तर आज आपण या मानसिक आरोग्याबद्दल माननीय डॉक्टर नीना सावंत यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊया.